काय काय किती घाबरलीस? तू असं अचानक मागून आल्यावर मी घाबरणार नाही का? अचानक येऊनच सरप्राईज द्यायचं असतं. आता मी मागून येणार आणि तुला मिठी मारणार असं जर का मी आधी सांगितलं असतं तर मजा आली असती का? रोमॅन्स करताना ना प्रत्येक गोष्ट ही अचानक व्हायला पाहिजे. आता मी तुला किस करणार असं जर का मी तुला सांगितलं तर तू आडेवेडे घेणार. पण मी तुला नकळत किस केलं तर? बास पुरे पुरे. आजचा दिवस खूप छान गेलेला दिसतोय. प्रश्नच नाही. रोज सकाळी मी उठल्या उठल्या तुझा चेहरा बघतो मग दिवस का वाईट जाईल? उत्तम गेला. अर्धा जॉब पूर्ण झालाय. आता आठवड्याभराच्या आत डिलिव्हरी देता येईल. अरे वा, तो शशिकांत खूप मनापासून काम करतोय ना? खूप चांगलं काम करतोय. म्हणूनच तर आज नवीन ऑर्डर मिळवण्यासाठी मला बाहेर फिरता आलं. आणि तुला माहितीये आज आणखीन एक जॉब आलाय आणि हा जॉब संपला ना की आता मी लगेच तो जॉब सुरू करणार. काय सांगतोयस? ग्रेट. बघ असं अचानक न सांगता काही झालं तर रोमॅन्टिक मूड आणखीन वाढतो. आणि असं अचानक दारावर नॉक झालं तर सगळा मूड कुठच्या कुठे निघून जातो. कोण आहे? मी आहे ऋता. हा वहिनी ये आत ये. दरवाजा उघडा आहे. सॉरी हा, मी अशी अचानक आले, पण मला ना एक सांगायचंय. सांग ना. मगाशी बाबांनी आपल्याला आत पाठवलं ना, पण मी त्यांचं बोलणं ऐकलं. म्हणजे ते मोठ्यांदा बोलत असल्यामुळे माझ्या खोलीत पण ऐकायला येत होतं. वहिनी जाऊ दे ना, मला ते ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही. अरे ते प्रांजल आणि तिच्या मम्मानी घातलेल्या शब्देसंदर्भात बोलत होते ते. आणि काका आल्यावर काका पण. काय बोलत होते? अरे प्रांजलला रडवायचं नाही अशी शपथ घातली की नाही त्यांनी, त्याच्याबद्दल बोलत होते. वहिनी ते माहितीये, पण बाबा आणि काका काय बोलत होते ते सांगतेस ना? अरे ते सांगत होते